नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनलवर सरळ सेवा भरतीला येणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतील आणि त्याची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कशा पद्धतीचा असतो हे तुम्हाला प्रश्न पाहिल्यानंतरच कळेल। तर चला पाहूयात आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका। बघा, आपण या प्रश्नपत्रिका फक्त वन लाइनर पद्धतीने घेणार आहोत। तरी विद्यार्थी मित्रांनो, यापासून तुम्हाला बरीचशी मदत होणार आहे। तरी पहिला प्रश्न बघा, पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल? तर पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द येतो अर्धांगिनी। पुढचा प्रश्न आहे, वूडचा खलिता अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आला होता? वूडचा खलिता हे जो अहवाल आहे कोणत्या वर्षी करण्यात आला होता? तर 1854 या वर्षी करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, वावटळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वावटळ या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगूळकर। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शतपत्रे कोणी लिहिली? शतपत्रे कोणी लिहिली असा प्रश्न येईल, तर त्याचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अलीवर्दी खान याचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? अलीवर्दी खान याचा मृत्यू कोणत्या वर्षी झालेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल आणि त्याचं उत्तर आहे 1757 मध्ये झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड होस्टिंग। हा बंगालचा काय पहिला गव्हर्नर जनरल होता। पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली होती? संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर त्याचं वर्ष 1934 मध्ये। पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मण शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल? द्विज, त्यालाच भूदेव सुद्धा म्हटलं जाईल। पुन्हा त्याचा समानार्थी शब्द विप्र येईल, म्हणजे भूदेव, विप्र आणि द्विज हे ब्राह्मण शब्दाचे काय आहे? समानार्थी शब्द आहेत। पुढचा प्रश्न आहे बघा, गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर काय? द्विजराज, खगेंद्र आणि वैनतेय हे काय आहे? गरुड या शब्दाचे समानार्थी शब्द आहे। पुढचा प्रश्न आहे, ब्लाइट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ब्लाइट या शब्दाचा समानार्थी शब्द बघा, तीन शब्द आहे, मिलदेव, मूल्ड आणि कंकट हे ब्लाइट या शब्दाचे समानार्थी शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, लश या शब्दाचा समानार्थी शब्द लश काय येईल? अबडंट, त्यानंतर प्रफुज, त्यानंतर तिमिंग हे काय? लश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शाश्वत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तरुण येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बिडार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बिडार या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं वाक्य योग्य आहे? तुम्हाला 2 वाक्य दिलेले आहे, त्यापैकी योग्य वाक्य कोणतं आहे असं त्याने विचारलेलं आहे। बघा, 1907 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली, त्यानंतर 1908 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस सभेची एकी झाली, तर त्यापैकी तुम्हाला कोणतं वाक्य ओळखायचं योग्य? तर कोणतं योग्य वाक्य आहे? पर्याय नंबर 1, 1907 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली हे वाक्य बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संसदेने ITR कोणत्या महिन्याच्या अधिवेशनात मान्य केला? संसदेने ITR कोणत्या महिन्याच्या अधिवेशनात मान्य केला? तर जून महिन्याच्या अधिवेशनामध्ये मान्य केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? ब्रह्मपुत्रा नदी तिचं उगमस्थान तुम्हाला विचारले कोणत्या ठिकाणी? कैलास पर्वत कुठं आहे? हिमालयामध्ये। पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात महिलांचे प्रमाण पुरुषापेक्षा अधिक आहे? 2011च्या जनगणनेनुसार महिलांचं प्रमाण पुरुषापेक्षा अधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केरळ या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न बघा, 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झालेली आहे। उत्तर आहे 1976। पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर प्रमाण किती होतं? 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर किती होतं? 919। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होतं? उत्तर काय येईल? यवतमाळ जिल्ह्यामध्ये
चुनखडीचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात? यवतमाळ जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारं. पुढचा प्रश्न, निलगिरी बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? निलगिरी बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. उत्तर आहे तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 3 कशाशी संबंधित आहे? कलम 3 हे कशाशी संबंधित आहे? तर ते बघा, नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याचे क्षेत्र, सीमा किंवा नावं बदलण्याशी संबंधित आहे. कलम 3. पुढचा प्रश्न, समवर्त सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? समवर्त सूची ही जी संकल्पना आहे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, नागरिकत्व संबंधीचे कलम कोणते आहे? नागरिकत्व संबंधीचं कलम कोणतं आहे? तर कलम 5 ते 11 हे कशा संबंधीचे कलम आहे? तर नागरिकत्व ह्याच्या संबंधीचं 5 ते 11. पुढचा प्रश्न बघा, फिर्याद हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? फिर्याद हा जो काव्यसंग्रह आहे कोणाचा आहे? उत्तर आहे हिरा बनसोडे. पुढचा प्रश्न बघा, परमहंस सभेची स्थापना कोणी केली? परमहंस सभेची स्थापना कोणी केलेली आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. कुठं केली व असा प्रश्न जर आला तर मुंबई येथे. आणि कधी केली? तर 31 जुलै 1849 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, धुवाधार हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर आहे? धुवाधार नावाचा धबधबा प्रसिद्ध आहे कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले होते? तर त्या वृत्तपत्राचं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर त्याचं योग्य नाव काय येईल? तर दिनबंधू. नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू या वृत्तपत्रामधून कामगारांचे प्रश्न मांडले होते. पुढचा प्रश्न काय आहे, मुधोळ हाऊंड कुत्र्याची जात कोणत्या राज्यात आढळते? मुधोळ हाऊंड ही जी कुत्र्याची जात आहे कोणत्या राज्यात? कर्नाटक या राज्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर काय येईल? महात्मा ज्योतिबा फुले. अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आली? कायमधारा ही जी पद्धत आहे कोणत्या वर्षी लागू करण्यात आली? उत्तर 1993 मध्ये, 1793 मध्ये. पुढचा प्रश्न काय आहे, श्रेयालेंका भारतातील पहिली स्टेप ऑफ कलाकार ठरली आहे, ती कोणत्या राज्याची आहे? श्रेयालेंका कोणत्या राज्याची आहे? उत्तर आहे ओडिशा राज्याची. पुढचा प्रश्न पहा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? कोणत्या राज्याची आहे सर्वात कमी लोकसंख्या? तर बघा सिक्कीम या राज्याची आहे. आणि सर्वात जास्त लोकसंख्या जर विचारली तर कोणत्या राज्याची आहे? तर सर्वात जास्त लोकसंख्या आहे उत्तर प्रदेश या राज्याची. पुढचा प्रश्न बघा, भालचंद्र नेमाडे यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक नाही? तुम्हाला 4 पुस्तकं दिली असतील, त्यामध्ये योग्य उत्तर आहे पावनखिंड. हे जे पुस्तक आहे भालचंद्र नेमाडे यांचं नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, कानात बुगडी गावात फुगडी या म्हणीचा अर्थ काय आहे? कानात बुगडी गावात फुगडी या म्हणीचा अर्थ काय होईल? तर त्या म्हणीचा अर्थ होतो थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. याला काय म्हटलं जातं? कानात बुगडी आणि गावात फुगडी. पुढचा प्रश्न बघा, नई रोशनी ही योजना कोणत्या मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे? नई रोशनी ही योजना कोणत्या मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे? तर अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. कोणत्या? अल्पसंख्याक मंत्रालय. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे 1885 मध्ये झालेली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. पुढचा प्रश्न पहा, सिंधू नदी करार कोणत्या वर्षी करण्यात आला होता? सिंधू नदी करार कोणत्या वर्षी करण्यात आला होता? तर 1960 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार गोव्याचे लिंग गुणोत्तर किती होते? गोव्याचं लिंग गुणोत्तर किती होतं? तर होतं बघा ते 1000 ते 993 एवढं गोव्याचं लिंग गुणोत्तर होतं. पुढचा प्रश्न बघा, वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? वेद समाज याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? 1864 मध्ये. पुढचा प्रश्न बघा,
पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक आहे बी बोरकर. पुढचा प्रश्न पहा. आगळपगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आगळपगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पुरुषोत्तम देशपांडे हे आगळपगळ या पुस्तकाचे लेखक आहे. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ कोणता होता? लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ कोणता होता? बघा, उत्तर आहे 1848 ते 1856. हा जो कार्यकाळ आहे कोणाचा आहे? लॉर्ड डलहौसीचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बहादूर शाह जफर यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? बहादूर शाह जफर यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? तर उत्तर आहे 7 नोव्हेंबर 1862 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रकाश आमटे हेच आहेत. प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रकाश आमटे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे? मागच उत्तर होऊन गेलं, उत्तर प्रदेशामध्ये. भारतातील उत्तर प्रदेश या राज्यात काय आहे? लोकसंख्या सर्वात जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे केरळ. मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? केरळ या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी भारतमी सदन कोणासाठी स्थापन केलं होतं? तर भारतमी सदन हे अंधासाठी स्थापन केलं होतं. तर पंडिता रमाबाईंनी बरेचसे सदन स्थापन केलेले, त्यापैकी हे बघा, सेवा सदन, कृपा सदन, शांती सदन, शारदा सदन, प्रीती सदन हे सदन कोणाचे? तर पंडिता रमाबाईचे. यापैकी काय विचारलं तुम्हाला? भारतमी सदन कोणासाठी? तर अंधासाठी स्थापन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, मांगोली हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मांगोली हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहे वि. स. खांडेकर. पुढचा प्रश्न आपण बघूया, लॉर्ड होर्डिंग कोणत्या काळामध्ये गव्हर्नर जनरल होते? लॉर्ड होर्डिंग हे 1910 ते 1916 या काळामध्ये काय भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर बोकारो झारखंड येथील लोह पोलाद प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहेत? बोकारो येथील लोह पोलाद जो प्रकल्प आहे त्याला कोणत्या देशाचं सहाय्य लाभलेलं आहे? उत्तर आहे रशिया या देशाचं. पुढचा प्रश्न आहे, 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले? 2022 मध्ये जो खेलो इंडिया स्पर्धा झाल्या होत्या, गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले होते? उत्तर आहे महाराष्ट्र या राज्याने. किती जिंकले होते असा प्रश्न जर तुम्हाला आला तर सुवर्ण मेडल होते 56, रजत मेडल होते 55 आणि कांस्यमध्ये मेडल होते 50. पुढचा प्रश्न बघा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केली होती? तर त्याचं उत्तर आहे बघा, र. धो. कर्वे यांनी काय केलं होतं? संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती, र. धो. कर्वे. पुढचा प्रश्न, बेडूक हा प्राणी कोणत्या वर्गातील प्राणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उभयचर या वर्गातील प्राणी आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, रावसाहेब बोराडे यांच्या कोणत्या पुस्तकाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर त्याचं उत्तर आहे पाचोळा या पुस्तकाला. कोणाच्या? रावसाहेब बोराडे यांच्या. पुढचा प्रश्न होता बघा, मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे मेक इन इंडिया. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेतील कलम 32 कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम 32 हे मूलभूत अधिकार याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर वुल्फ हा जो पुरस्कार आहे तर हा वैज्ञानिक आणि कलाकार या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे. तर राहिलेले काही प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. तरी विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेवरून तुम्हाला समजलं असेल की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत आणि कोणत्या टॉपिकवर अभ्यास करणं जरुरी आहे. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या
आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवक भरती, तसेच आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती याच्यावर परिपूर्ण व्हिडिओ सिरीज अपलोड करत आहोत। त्याच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्यात तुम्ही सामील व्हा आणि येथून पाठीमागे अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। धन्यवाद मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत। जे प्रश्न घेतले आहेत ते योग्य आहे, IMP आहे, तसेच राहिलेले प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओला लाईक नक्की करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।